Hello and welcome back to Ingoha News. In response to the Supreme Court's recent ruling allowing the sub-classification of scheduled castes within the reservation system and excluding the creamy layer from SC and ST quotas, the SC and ST United Forum Goa has announced a Bharat Bandh scheduled for 21st August at Azad Maidan. The peaceful protest seeks to voice strong opposition to the 1st August judgment. This decision has sparked widespread support from SC and ST communities across the nation, with the forum demanding urgent government intervention to address their concern. 1 तारीख ऑगस्ट 2024 रोजी जो या 7 ऑनरेबल जस्टिस आणि चीफ जस्टिस चंद्रचूड साहेबांनी जो इथे क्रिमिनल लेयरचा इथं ठिकाणी लावायचा जो इथं निर्देश केलेला आहे, तोही निर्देश कोणाला केला? स्टेट गव्हर्नमेंट, एनी स्टेट गव्हर्नमेंट तो त्यांनी ठरवावा. तर तो आम्हाला मार्ग आहे. कारण काय आत्ताच कुठेतरी आमची थोडीफार जे उदरगत होतं कोकणीत आपण बोललो, तर आपला थोडा शैक्षणिक विकास, थोडं कुठेतरी एम्प्लॉयमेंट विकास, हा सर्व जर घटना पाहिला तर हे जर क्रिमिनल लेअर लावलं तर आम्हाला हे याच्यातून कुठल्याही प्रकारची पुन्हा आमची स्थिती तशी येईल. त्यासाठी आम्ही 8 ऑगस्टला गोव्यामध्ये आपण पणजीच्या शहरी त्या ठिकाणी हे घेतलेलं, आपण त्या ठिकाणी परिषद घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण गोव्यातील जे आपल्या SC STच्या ज्या संघटना आहेत त्यांना जागृती करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं. जे लोक त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आले त्याच्यातून 11 ऑगस्टला 2024 रोजी एक ऑल गोवा SC ST युनायटेड फोरम हा आम्ही डिसाईड केलेला आहे सर्वांनी. त्याच्यामध्ये सर्व जातीचे म्हणजे सर्व आपल्या हे जे खास STची, SC आणि STची, SCची 5 आणि STची 3 अशी मिळून 8 याच्यामध्ये आहे. तर जो आज आपण जे हे करत आहोत या ठिकाणी पत्रकार परिषद निमंत्रित करण्याचं एकच कारण म्हणजे असं की पूर्ण भारत हा परवा 21 तारीखला 21 ऑगस्टला पूर्ण भारत नॅशनल लेवलवरती आपल्या ज्या राष्ट्रीय संघटना आहेत, प्रत्येक स्टेटच्या संघटना आहेत, त्यांनी या 7 ऑनरेबल जजने दिलेला क्रिमिनल लेयरचा कायदा लागू करण्यात यावा किंवा करायला काही हरकत नाही हा निर्देश त्यांनी मागं घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आपल्या ज्या गोव्यातील ज्या संघटना आहेत, अनेक संघटना आहेत, आमच्या SC मध्ये ज्या आपल्या 5 कम्युनिटी आहेत त्याच्यामध्ये किमान 45 संघटना आहेत. स्पोर्ट्स आहे, त्यानंतर वेल ग्रुप आहे, स्टुडंट फेडरेशन आहे, त्यानंतर बाकीच्या ऑर्गनायझेशन आहेत, 1-2 आमच्या राजकीय सुद्धा ऑर्गनायझेशन आहे. तर आमचे पत्रकार मित्रांच्या द्वारे आम्ही आमच्या जनतेला 21 तारीखला आझाद मैदान पणजी या ठिकाणी सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी हजर राहून 10 ते 2 वाजेपर्यंत जो नॅशनल लेवलला जो बंद पुकारण्यात आलेला, भारत बंद पुकारण्यात आलेला आहे, त्याला आपण गोव्यातून पाठिंबा देणार आहोत. तर याची दक्षता सर्व संघटनांनी घ्यावी. जे आज रिटायर झाले त्याही आमच्या सर्व बांधवांनी घ्यावी. आमचे जे प्रतिनिधी आहेत, 4 आमचे प्रतिनिधी आहेत, राजकीय प्रतिनिधी आहेत. SCचा आमचा एक प्रतिनिधी आहे जे आदरणीय प्रवीण आल्लेकर MLA सर, त्यांनाही आम्ही भेटलेलो आहे. त्यांना आम्ही या प्रकारची सगळी कल्पना दिलेली आहे. त्यांना अगोदरच होती, परंतु आमचं कर्तव्य आहे की त्यांना जागृती लावताना बोलावणं आणि बाकी या ठिकाणी आम्हाला तुम्ही पाठिंबा देणं, कारण समाजातून ते गेलेले आहे. त्यानंतर ST मध्ये 4 MLA आहेत, 2 मिनिस्टर, 1 मिनिस्टर आहे, 1 माननीय सभापती आहे. त्यांनाही कम्युनिटीचे आपल्या ST कम्युनिटीचे त्यांना भेटलेलं आहे. आमचेही लोक त्यांना त्या एरियामध्ये जाऊन भेटलेले आहे. आपल्याद्वारे जसं मी म्हणालो की परवाची जे 21 तारीख ऑगस्टला जे बंदची हाक दिलेले, नॅशनल म्हणजे भारत बंदची हाक दिले, त्याला या सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना आपल्यातर्फे कळकळीची विनंती करतो. कारण आमच्याकडे केवळ 1 आणि 2 दिवस आहे. आजचा आणि उद्याचा, परवा आपण त्या ठिकाणी पणजीला त्या ठिकाणी आपण आला, मला ऐकून घेतला, त्याबद्दल मी ऐकला, मी आहे. त्यानंतर आपले जे डिमांड आहे ते माझे सहकारी इंजिनियर सुभाष केरकर सर,
हो जो 1 ऑगस्टाक सुप्रीम कोर्टान एक जजमेंट जो दिलो आणि तो क्रिमी लेयर आणि क्लासिफिकेशन इन द कास्टाच्या भितर आणि क्लासिफिकेशन असो जो जजमेंट आसा हो जजमेंट म्हणजे खंय तरी आमकां आमच्या लोकां मदीं फूट पाडपाचो हो जजमेंट जावं शकता अशें आमकां दिसता आणि तेका लागून आमी ह्या जजमेंटाचे आमकां मान्य ना आणि म्हणून संपूर्ण देशान जो आज बंद पुकारला त्या बंदाक म्हणजे 21 तारखेर ऑगस्टाचे जो बंद पुकारला तेका आमी गोंयांतल्यान संपूर्ण जनता SC ST आणि इतर आमचे जे सहकारी आसा OBC आसा मायनॉरिटी आणि जे आमचे वेल विशर्स आसा तांकां सगळ्यांक आमी आव्हान करता की तुम्ही ह्या बंदाक आमकां सपोर्ट करचो आणि सगळ्यांनी थंय हजर रावचे अशें आमी तांकां आव्हान करता आणि आमचे कितें डिमांड आसतले थंय ते हांव बेश्टे 2 मिनटांत शॉर्टकट वाचून तुमकां सांगता. आमचो पयलो डिमांड आसतलो टू प्रोसीड द promulgation of the ordinance made the judgment ineffective. Second, to file the review petition by the central government in the case before the apex court. Third, to frame approximate bill to be placed in the legislature in the coming parliament session with the respect of judgment stated above. Fourth, to conduct the socio-economic education caste census